काय बोलाल? मी सर्वप्रथम माझ्या प्रभाग 25च्या जनतेच्या मनापासून आभार मानतो की मला दुसऱ्यांदा पक्षांनी संधी दिली, हे सर्व जनतेच्या आशीर्वादामुळं. कारण की भारतीय जनता पक्षानं पहिलेच ठरवलं होतं का जे सर्वे होणार त्या सर्वेमध्ये अगर जे काही निघेल त्याच आधारावर आम्ही पक्षाची तिकीट आम्ही त्या उमेदवाराची निश्चित करू. आणि आज माझ्या प्रभाग 25च्या जनतेमुळं मला दुसऱ्यांदा या प्रभाग 25 म्हणून उमेदवारी मिळाली. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही निवडून? सर्वप्रथम तो मुद्दे तुम्ही प्रभाग घुमले, मला माहीत आहे त्या प्रभागामध्ये काय परिस्थिती 2017च्या अगोदर होती हे तुम्हाला बी माहीत आहे. आणि 2017चे हाल काय लोकांना बघितलं पडले. त्याच्यानंतरची आज परिस्थिती, एवढी सुंदर परिस्थिती आज झाली आहे या प्रभागाची. पण अनेक अजून मुद्दे आहेत जे आम्हाला करून घ्यायचे प्रभाग 25मध्ये. म्हणजे या ठिकाणी एक मोठा गार्डन नाही आहे, त्या गार्डनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत. आता एक सुंदर गार्डन या प्रभाग 25मध्ये होणार आहे. एकच नव्हे तसे 3 गार्डन या प्रभाग 25मध्ये आम्ही करणार आहोत. मौजा पुनापूर अंतर्गत 1 गार्डन करणार आहोत आम्ही. मौजा भांडेवाडी अंतर्गत 2 गार्डन आम्ही करणार आहोत. असे 3 गार्डन या प्रभाग 25मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि नंबर 2, या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांना बसण्याकरिता आपण एक विरुंगळा केंद्र या प्रभाग 25मध्ये असे एकच नव्हे तर आपण या प्रभागामध्ये 3 ते 4 उभारणार आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना एक बसण्याचं स्थान मिळणार आहे. मनपाच्या मोरकडी शाळा निघाल्या या संदर्भात तुमचं काय मत आहे? मनपाच्या शाळा ज्या आहेत त्यांची परिस्थिती ढासळलेली आहे. मतदारांशी संवाद साधला, त्यांचं असं म्हणणं होतं शिक्षण, आरोग्य, मनपाचे जी क्लिनिक आहेत त्यांना अत्याधुनिक करण्यात यावे असं त्यांचं मत आहे. यावर तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो 2017ला प्रभाग 25मध्ये फक्त एकच मनपाचा दवाखाना होता या प्रभागात. आज तुम्ही जर स्वतः घुमले असेल तर या प्रभागामध्ये मी 3 मनपाचे दवाखाने उभारले. त्याच्यामध्ये निःशुल्क आहे, कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. आणि MBBS डॉक्टर त्याच्यावरली जांच करतात आणि त्याच्यात कुठलाही रोगराई असो ह्या सर्व प्रकार त्या या मनपा दवाखान्यात होतात. आणि खरंच लोकांना आनंद त्या दवाखान्याच्या माध्यमातून ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होऊन राहिल्या. क्रीडांगण ही लायब्ररीचा सुद्धा एक मुद्दा आहे. मतदारांनी सांगितलेला आहे की क्रीडांगण आणि ही लायब्ररी असावी. गटर, रस्ते, पाणी हे तर चालत राहणार, परंतु याकडे सुद्धा उमेदवारांनी लक्ष द्यावं. मी तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून प्रभाग 25च्या जनतेला सुद्धा माहीत आहे. आमच्या इथं सुभाष मैदान या ठिकाणी एक साधारण वाचनालय होतं, ज्या ठिकाणी फक्त पेपर येत होते. माझ्या लक्षात आलं मी निवडून आल्यानंतर तर मी त्या लायब्ररीला एक डिजिटल लायब्ररी म्हणून, तिची क्षमता कमी आहे, 25 पोरांची आहे, पण मी तुम्हाला सांगतो ती लायब्ररीला डिजिटल लायब्ररी करून मी आज तुम्ही तिथे जाऊन बघाल तर तुम्हाला कॉम्प्युटरची डिजिटल दिसेल आणि प्रत्येक शिक्षणाचे नोट्स आपल्याला तिथे उपलब्ध दिसेल आणि मुलं तुम्हाला अभ्यास करताना दिसेल सकाळी 7 पासून तर रात्री 10 पर्यंत. माझ्या प्रभाग 25मध्ये सुभाष मैदान या ठिकाणी ही डिजिटल लायब्ररी आम्ही सुरू केलेली. मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही जर निवडून आले तर तुम्ही मतदारांच्या विश्वासावर खरे उतरणार का? प्रभाग 25च्या सर्व मतदाराला माहीत आहे का 2017ला आम्हाला भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली होती आणि या जनतेने आम्हाला भरघोष मतं देऊन आम्हाला निवडून आणलं होतं. आणि या भरघोष मतं जेव्हा आम्हाला मिळाले तर आम्ही माननीय आमदार साहेब कृष्णाजी खोपडे साहेब, तसेच पालकमंत्री बावनकुळे साहेब व आमचे भारतीय जनता पार्टी सरकार असताना महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे खासदार गडकरी साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये एवढा फंड आणला का तुम्ही बघू शकता. अनेक ठिकाणी डांबरीकरण, अनेक ठिकाणी सिमेंट रस्ते. जेव्हा आम्ही निवडून आलो तर टँकर तर या ठिकाणी 500च्या वर ट्रिपा रोज जात होत्या, आज 0 झालेल्या आहे. आज कुठे बी टँकर जात नाही, ही परिस्थिती आहे. अगर कुठे जात असेल तर एखाद्या ठिकाणी पाणी खराब आलं किंवा एखाद्या ठिकाणी लाईन फुटली त्याच ठिकाणी जात असेल. म्हणून प्रभाग 25च्या जनतेला आपल्या माध्यमातून आपण जे मला विचारलं का आता समोर काय करणार, तर समोर प्रभाग 25च्या जनतेला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी कामाच्या मुद्द्यावर वोट मागतात, कामाच्या मुद्द्यावरच विकास करतात आणि विकासाच्याच मुद्द्यावर या ठिकाणी माननीय आमदार साहेबांना मोठ्या प्रमाणात लीड दिली. पुरा पूर्व नागपूरमध्ये अगर कुठं सर्वात जास्त लीड आहे तर ती या प्रभाग 25मधून आहे आणि ही सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे आहे. आम्ही जनतेबद्दल काम केले. कोणी किती बी आलं चुनावाच्या वेळेस पण जनता हुशार आहे. जनताला सर्व समजते का या आमच्या घरासमोर किचड होता, या किचडला कोणी सुधरवलं, कोणी नळलाईन दिली, कोणी गट दिली, कोणी रोड दिला, हे सर्व प्रभाग 25च्या जनतेला माहीत आहे. आणि प्रभाग 25ची जनता फक्त मतदानाच्या दिवशी वाट पाहत आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला
आपल्याला 100% या प्रभागातून चारही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आलेले दिसेल आणि आपण 16 तारखेला जेव्हा भेटेल तर आपल्याला विश्वास होईल. हे प्रभाग 25ची जनतेचा विश्वास आहे तर या ठिकाणी आम्ही चारही उमेदवार जे भारतीय जनता पार्टीचे आहे आम्ही त्यांना निवडून देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले विकास काम आहे मी आपल्याला सांगितले 3 गार्डन होणार आहे, मुलांसाठी आम्ही खेळचं मैदान करणार आहे या प्रभागामध्ये, त्याच्यावर सुद्धा आमची प्रक्रिया सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही हॉल बनवणार आहोत आणि अनेक डिजिटल लायब्ररीसाठी एक मोठी आम्ही हॉलची मागणी केलेली आहे आणि अनेक कामं या प्रभागात झालेले आहे. त्याच्यामुळं आपल्या सर्व पत्रकाराच्या वतीनं मी प्रभाग 25च्या जनतेच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो का आपण जे काम करतात त्याच्यासोबत 100% आपली जनता आहे आणि त्यांचं खरंच विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना या नागपूर महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीत सर्व नगरसेवकांना BJPच्या विजयी करेल हीच आपल्याकडून मी आश्वासन देतो.